गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज खूप खास दिवस होता माझ्यासाठी. सकाळी लवकर उठले 5:45 वाजता आणि आवरून पटकन स्वयंपाक करायला लागले. आता ही हरभऱ्याची डाळ. ह्याच्यावरून तुम्ही गेस करा की मी काय करत असेल. पटपट स्वयंपाकाला लागले. पटकन कुकर लावला. डाळ हळद मीठ थोडंसं तेल टाकून पटकन कुकर लावून घेतला आणि एकीकडे लगेच बटाटे उकडायला ठेवले. कसं असतं ना, इच्छा तिथे मार्ग. तसंच काहीतरी झालं होतं माझ्याशी. काय ते पुढे कळेलच तुम्हाला. इच्छाशक्तीचं प्रबळ असेल ना तर ती गोष्ट उशिरा का होईना पण पूर्ण. आणि लगेच ना पिवळ्या बटाट्याची तयारी करून घेतली. मिरची कांदा वगैरे सगळं चिरून घेतलं. भाजीची तयारी केली. यावरून मी आज बनवणार होते पुरणपोळीचा स्वयंपाक. मस्तपैकी सगळं मसाला वगैरे वाटून वगैरे घेतला. मसाला भाजून वगैरे घेतला. तर आज हे सगळं बनवण्याचं कारण मी तुम्हाला शेवटी दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. छान मस्त इकडे खोबरं वगैरे चिरून वगैरे घेतलं. पटकन कांदा वगैरे चिरून घेतला. कांदा भज्यासाठी वगैरे आणि मसाला भजी बटाटा हे सगळ्यांसाठी कांदा यूज करून घेतला. चिरून वगैरे घेतला. पटकन भाज्याचं पीठ पण भिजवून घेतलं. आणि हे चॉपर होतं माझ्याकडे. चॉपरमुळे माझं काम खूप सोपं झालं. या चॉपरने पटापट कांदा बारीक पण झाला. बटाट्यासाठी बारीक करून ठेवला आणि लगेचच इकडे भज्याचं पीठ भिजवून घेतलं. आणि एवढं सगळं होईपर्यंत मुलीचं ती एकीकडे आवरलं. तोपर्यंत आहोंची एकीकडे देवपूजा चालू होती. तिचा टिफिन वगैरे भरला. टिफिन वगैरे पॅक केला. तिला स्कूलला पाठवलं आणि मी पुढची तयारी करून घेतली. पटकन बटाटे वगैरे पण मग इकडे सोडून वगैरे घेतले आणि छान इथे लगेच पुरण वगैरे पण परतून घेतलं. पुरण वाटून घेतलं. आहोंनी देवपूजा पण केली. इकडे पटकन देवपूजा केली आणि मग तिला स्कूलला सोडवून आले. तोपर्यंत मी इकडं भजी कटाची आमटी परत कुरडई पुडी सगळ्या गोष्टी बनवून लगेच शेवटला पुरणपोळी करून घेतली. पुरणपोळी छान होती. इकडे दूध पण तापवून घेतलं पटकन. एकीकडे सगळं झालं आणि मी माझं स्वतःचं आवरून घेतलं. चेंज करून घेतलं आणि सगळं एका डब्यामध्ये पॅक करून घेतलं जेवण. आणि आम्ही निघालो. कुठे निघालो ते सांगते मी. आम्ही ना आज स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये चाललो होतो नैवेद्य घेऊन. आज नैवेद्य सेवन घेतली. तर एवढं छान वाटत होतं स्वयंपाक करताना. एवढं असं म्हणजे आणि स्वयंपाक एवढं फास्ट झाला माझं. सगळं आवडलं आणि सकाळी 10:15 वाजता आम्ही केंद्रामध्ये पोहोचलो पण होतो. 10:30ची आरती होती. त्यानंतर नैवेद्य आरती वगैरे पण झाली. खूप छान वाटलं. आजच्यासाठी एवढंच. मला कसं वाटलं मला कमेंट करून